हाय फ्रेंड्स, आज करूयात सोयाबीनची मस्त अशी पुलाव आणि ह्याच्यामध्ये हळद लाल तिखट काही नाही घातलेलं आहे तरीसुद्धा एकदम चविष्ट आहे। चला मग रेसिपी स्टार्ट करूयात। कुकरमध्ये तेल घालायचं, काही खडे मसाले जिरं हे सगळं घालून कांदा आणि मिरची दोन्ही घालून चांगलं परतून घ्यायचं। कांदा इथे पाहू शकता ब्राऊन झालेला आहे। त्यानंतर इथे मी टोमॅटो लसूण अद्रकची पेस्ट आणि चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित शिजवलेला आहे। आता इथे आपल्याला सोयाबीन आणि बटाटा घालायचा आहे। बटाट्याचं साल मी नाही काढलेलं, स्वच्छ धुवून घेतलेला आहे। सोयाबीनला सुद्धा पाण्यामध्ये एक अर्धा तासभर ठेवलेलं होतं, 15 मिनिटं किंवा अर्धा तास। त्यानंतर इथे चांगलं सौते करून शाही बिर्याणी मसाला घालायचा, दही घालायचं, व्यवस्थित एकदम मस्त असं सोयाबीनला कोट झालं पाहिजे, मस्त हलवून घ्यायचं। त्यानंतर इथे बिर्याणीचा राईस मी घेतलेला आहे, ह्यालासुद्धा आपण 1 ते 2 मिनटं परतल्यावर पाणी ॲडजस्ट करायचं। त्यानंतर कुकरला सिटी द्यायची आहे। आता इथे मी गरम मसाला हलकासा टाकलेला आहे आणि कुकरला 3 सिट्ट्या आपण द्यायच्यात। त्यानंतर इथे वरून कोथिंबीर गार्निश करायची आहे। आपला हा सोयाबीनचा पुलाव मस्त असा रेडी झालेला आहे। तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा। थँक्स फॉर वॉचिंग।